आज रात्री जाणार आहे, जी कन्निमोळीजी आणि श्रीकांत शिंदेजी ह्या दोघांची बॅच आज रात्री निघणार आहे. आणि दुसरी जी बॅच आहे ती आम्ही सगळे 24 तारखेला निघणार आहोत. ती 4 लोकांची आमची बॅच आहे. आमचं ब्रीफिंग 23 तारखेला आहे. काल एक मोठं ब्रीफिंग ऑलरेडी झालेलं आहे. दुसरा ग्रुपचं ब्रीफिंग हे 23 तारखेला आम्हाला सगळ्यांना आहे. आणि आमची जी सगळी जी ग्रुप आहे, आमचे 4 ग्रुप्स, हे आमचे ग्रुप्स 24 तारखेला जाणार. आणि 3 आणि 4 मध्ये म्हणजे टाइम डिफरंट फ्लाईट्स हे सगळं बघू आमची बॅच 24ला जाणार आणि 3 किंवा 4 जूनला हे सगळे ग्रुप्स परत येणार. एक मिनिट, ऑपरेशन सिंदूरचा सगळा विषय झाला असेल तर हिंदी नंतर घेऊ. विल टेक इट ऑल टुगेदर. एक मिनिट, मग ह्यांचा होऊ दे. युद्धबंदी घोषित केली आहे, परंतु युद्धबंदीचं कुठेतरी श्रेयवादाची आता लढाई जी आहे ती करताना पाहायला मिळते. भाजपकडनं सातत्याने तिरंगा यात्रेचं सगळीकडे आयोजन केलं जात आहे. एकीकडे युद्धबंदीचं युद्ध जिंकल्याचा आभास आणण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं काँग्रेस पक्षांनी पण काढलेली आहे. आता अनेक राजकीय पक्ष, सामाजिक ग्रुप्स हे सगळे काढतायत. मला वाटतं ही वेळ, जसं आदरणीय पवार साहेबांनी पहिल्या दिवशी सांगितलंय की ही वेळ आम्ही कुठल्याही सरकारवर टीका करणार नाही. ही भारतीय म्हणून भारतीयाच्या ऐक्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत. कुठलीही आमच्याकडून कुठलंही असं स्टेटमेंट जाऊ नये ज्याच्यामुळे भारतामध्ये किंवा आपले जे एअरफोर्स, आर्मी, आपले सगळेच दल आहेत ह्यांच्यामध्ये कुठलाही चुकीचा मेसेज कुठल्याही आमच्या राजकीय पक्षाकडून आणि आमच्याकडून तर नाहीच जाऊ नये. ह्याच्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही जेव्हा ऑल पार्टी मीटिंगला गेले होते, सगळे विरोधी पक्षातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, जेव्हा लोकसभेचे सगळे महत्वाचे नेते आले होते, सगळ्यांनी सांगितलं एका स्वरात, एका सुरात की आम्ही सगळे भारताबरोबर आहोत. आता आम्ही टीका कुणावर करणार नाही. ही ती वेळ नाही. नाही, खूप दुर्दैवी घटना आहे. त्यांना आता बेल मिळाली अशी आताच बातमी आलेली आहे. त्यामुळे मी कोर्टांचे मनपूर्वक आभार मानते की अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी ती पोस्ट इंटरप्रिट केलेली आहे. त्यामुळे माझी सरकारलाही विनंती राहील की ह्या सगळ्या बाबतीमध्ये कुठलीही चुकीची घटना होऊ नये. आणि दुर्दैव आहे की मध्य प्रदेशमधल्या भारतीय जनता पक्षाच्या एक कोण त्यांचे मंत्री आहेत का नेते आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला, पण आम्ही त्याचं राजकारण केलं नाही आणि मी बोलू इच्छित नाही त्याच्याबद्दल. कारण का ही वेळ तू मेमे करायची नाहीच आहे. ही वेळ आपण भारतीय आहोत, आपण भारतीय सगळे एक आहोत. आणि आज देशामध्ये दहशतवादाच्या विरोधात ही लढाई आहे. ही कुठलीही लढाई, वैयक्तिक लढाई किंवा राजकीय लढाई आमच्यासाठी तरी नाही. हो, मी आता चॅनलवरती न्यूज ब्रेक होताना पाहिली. मला वाटतं 62 कोटी रुपयाचा तो घोटाळ्याचा आरोप आहे का, 65 कोटी रुपयाचा आरोप आहे. मला असं वाटतं या सगळ्या या ज्या इन्क्वायरीज आहेत, म्हणजे आजच सकाळी मला असं वाटतं इंडियन एक्सप्रेसमध्ये ती बातमी आलेली आहे, ज्याचं पत्र मी माननीय CR पाटलांना लिहिणार आहे त्याच्याबद्दल. त्याचा ड्राफ्ट मी आज सकाळी केलेला आहे की जल जीवन मिशन JJM हा केंद्र सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. आणि त्याबद्दल अनेक वेळा जेव्हा सगळ्याच खासदार, हा कुठल्याही पक्षाचा विषय नाही, पण सगळ्याच पक्षाचे जे खासदार आहेत त्यांचं प्रत्येकाचं म्हणणं असतं की JJM जल जीवन मिशन मध्ये अनेक राज्यांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये चुकीची कामं झालेली आहेत. आणि आजच्याच इंडियन एक्सप्रेसमध्ये ती बातमी आलेली आहे की जल जीवन मिशन मध्ये करोडो रुपये नुकसान झालेत किंवा ओव्हर प्राइसिंग झालेलं आहे. तर मी माननीय CR पाटील आणि माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिते की बाबा ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी लावावी. कारण का तो एक अतिशय केंद्र सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे, इम्प्लिमेंटेड बाय द स्टेट्स. म्हणजे केंद्र सरकार 50% पैसे देतं आणि राज्य सरकार पैसे देतं आणि इम्प्लिमेंटिंग बॉडीज ह्या राज्य आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये कॉस्ट एस्केलेशन मध्ये आपलं राज्य सगळ्यात पुढे आहे. तर जर बाकीची राज्य तेच काम कमी पैशात करू शकतात, तर महाराष्ट्रामध्ये असं काय घडतंय की त्याचं कॉस्ट एस्केलेशन व्हावं याची इन्क्वायरी. आणि हे मी एकटी म्हणत नाहीये,
CR पाटील साहेबांनी ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊसमध्ये पार्लमेंटमध्ये स्टेटमेंट केलं होतं की कुठल्याही खासदारांनी जर मला सांगितलं की JJM मध्ये काही चुकीचं काम झालं असेल तर मला सांगा, मी पारदर्शकपणे इन्क्वायरी लावीन. हे माननीय CR पाटील साहेबांचे ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पार्लमेंटमधलं स्टेटमेंट आहे. चर्चा सुरू आहे. 5 दिवस झाले मात्र राजेंद्र आठवले फरार आहेत, त्यांना अजूनही अटक होत नाहीये. कुठेतरी एक राजकीय त्यांना प्रदर्शन व्यापचं नाटक होत नाही अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. वैष्णवीचं जर मागचं रेकॉर्ड पाहिलं तर तिच्या मोठ्या जावेला देखील पोलीस ठाण्यामध्ये हुंडाबळी संदर्भामध्ये एक तक्रार दाखल केली होती. आता वैष्णवीचं प्रकरण घडलं. एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे अशी एक चर्चा आहे. हे खूप अस्वस्थ आणि वेदना देणारं प्रकरण आहे. एकतर हगवणे कुटुंब हे मुळशी आणि पुणे जिल्ह्यातलं एक खूप मोठं कुटुंब राहिलेलं आहे. त्यांचे आजोबा हे पंचायत समितीमध्ये अनेक वर्ष म्हणजे अनेक दशकं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. पण आता ह्या पिढीत काय झालंय हे अतिशय धक्कादायक आहे. आणि जो मीडियाकडून, मी एसपींशीही बोलले, मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली आणि मीडियामध्येही येत आहे, त्याच्यामुळे मी काही वेगळी तुम्हाला गोष्ट माहिती सांगत नाहीये. पण एकूण जो रिपोर्ट पोलीस आणि मीडियाकडून येतोय त्याच्यातून थोडासा ग्रे एरिया आलेला आहे. काही लोकांचं म्हणणं होत पडतंय की ती हत्या झालीये, ती सुसाईड नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. 24 वर्षाची मुलगी, आणि मला खूप म्हणजे मला दुःख होतं की ह्या कुटुंबानी काँग्रेसच्या विचारात 6 दशक आदरणीय पवार साहेबांवर काम केलेलं कुटुंब आहे. मी त्या कुटुंबाला ओळखते. त्यामुळे मला विश्वासच बसत नाहीये की बापरे, ज्या लोकांवर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते. म्हणजे असा एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला. अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय? आणि एक नाही, 2-2 सुनांवर. आणि म्हणजे आपण हे माझ्या लोकसभा मतदारसंघातला विषय आहे म्हणून मला त्याचा अजून जास्ती माहिती आहे. खरं तर गेल्या 1 महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता. मी मुद्दामून त्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच गेले नाही, कारण का मला दर्शवायचं होतं की तुमच्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, ती पोलीस ठाण्याला आहे, अशा कुटुंबाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. आणि मी त्यांना कळवलंही होतं ते, कारण का त्यांच्या 2 सुना ह्या जर डोमेस्टिक व्हायलन्ससाठी पोलीस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालल्या असतील, म्हणून मी तो कार्यक्रम रिग्रेट केला. मी म्हणलं मी या कार्यक्रमाला जाणार नाही. आणि मी त्यांना कळवलंही की हे कारण आहे म्हणून मी येणार नाहीये. हे करू नका, तुम्ही सुधारणा आणा स्वतःमध्ये, तुम्ही काउन्सिलिंग घ्या. पण त्या बिचाऱ्या 24 वर्ष, तुम्ही विचार करा, 24 वर्षाची मुलगी हसने खेळणे के दिन है उसके. तिचं 8 महिन्याचं मूल होतं त्या खोलीमध्ये. कुठली आई जीव दिल हो? मी पण एक आई आहे. इथे किती महिला आहेत, कुठल्याही महिलेला विचारा जी कदाचित ती बातमी बघत असेल, कुठली आई 8 महिन्याचं मूल सोडून स्वतः आत्महत्या करेल? कोणीतरी विचार करावा. तिच्या अंगावरचे बळ मी तुम्हाला फोटो नाही दाखवणार, पण मला पोलिसांकडून, मीडियाकडून खूपशी ही माहिती आलेली आहे. तिच्या अंगावरचे बळ म्हणजे अमानुष. आणि पोलिसांचे मी आभार मानते की त्यांनी अटक केलेली आहे, ते लक्ष घालतायत त्याच्यामध्ये. पण महत्वाचा मुद्दा असे की त्यांच्या कुटुंबातले आजही कर्ते पुरुष हे मिसिंग आहेत. मिसिंग होऊ कसे शकतात? आणि त्या 24 वर्षाच्या मुलीला या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल, त्या मुलीसाठी, त्या महाराष्ट्राच्या लेकीसाठी मी स्वतः लढणार आहे. जसा संतोष भाऊला आवाज त्यामध्ये नव्हत्या, त्यानंतर बजरंग अप्पा सोनवणेंनी तो दिल्लीमध्ये पहिल्यांदा आवाज उठवला. या देशामध्ये संतोष भाऊची हत्या झालेलं देशाला कळलं जेव्हा बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्ये बोलले. आणि असे विषय, माझी विनम्र विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांना की हा विषय अतिशय गंभीर आहे आणि संवेदनशीलपणे त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता आपण सगळ्यांनी त्या 24 वर्षाच्या आपल्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे काही फॉलोअप करायला लागेल मी स्वतः करेन. वन ॲट अ टाइम. पोलीस अधिकाऱ्यांसोबत तुम्ही बोलला त्या संपूर्ण प्रकरणामध्ये, पोलिसांना नेमकं काय सांगितलं? आत्महत्या आहे की याला वेगळं काही? म्हणजे मला पहिली बातमी आली की आत्महत्या होती.
त्याच्यानंतर आता दबक्या आवाजामध्ये रिपोर्टची मी वाट बघते, कारण का मी एक लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे मी जे बोलीन ते जबाबदारीनीच बोललं पाहिजे. त्याच्यामुळे आता ग्रे एरिया म्हटल्यावर त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का तिच्या अंगावरचे जे वळ आहेत, जे फोटो आहेत, तिला अमानुषपणे मारलेलं आहे हे प्रूव्ह होत आहे तिथे. त्याच्यामुळे माझी पोलिसांनाही विनंती आहे की जे काय कराल ते पारदर्शकपणे ह्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे. त्यामुळे नक्की काय झालंय हे आपल्याला माहिती नाहीये. माझ्याकडे त्याचा फुल प्रूफ एव्हिडन्स आत्ता तरी नाहीये, पण त्याच्यासाठी तिची कुटुंबांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे. त्यांची भूमिका अशी राहिलेली आहे, ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे असं दबक्या आवाजात खूप लोक बोलत आहेत. त्यामुळे माझी विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, आपल्या पुण्याच्या पालकमंत्र्यांना आणि पोलीस यंत्रणेला की पारदर्शकपणे त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि हुंड्यावर जर ह्या 21व्या शतकात ह्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये जर एकी लेकीची हत्या होत असेल तर हे अतिशय महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हा काळा दिवस आहे आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. घटना घडली स्वतः देखील हो, मी कळलं होतं. डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालू. त्याच्यावर मी बोलू शकणार नाही. मी काय केलं हे तुम्हाला सांगू शकते, बाकी कुणाबद्दल बोलणं अयोग्य राहील. पण मी पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हणजे जर गरज पडली तर मी स्वतः जाऊन भेटीन. कारण का जसं संतोष भाऊंची हत्या झाली आणि बजरंग अप्पांनी तो विषय ताण दिला, मीडियानी मदत केली, म्हणून आज आपल्याला न्याय मिळाला. तर ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय, हुंडा काय विषय? हुंड्यासाठी तुम्ही लेकीना मारणार आणि एक नाही 2-2 सुनांचे केसेस आहेत. हैवान आहे ते लोक, माणसं नाही आहे ती. हे दुर्दैव आहे असं मला बोलावं लागतंय. पण जर एक 24 वर्षाच्या मुलीचा बळी जाणार असेल आणि तिला 8 महिन्याचं मूल आहे, त्या मुलीचा विचार करा कोणीतरी. इतका असंवेदनशीलपणा, खरंच म्हणजे मला विश्वासच बसत नाही. अशा गोष्टी होतात, पण या सिनेमामध्ये होतात गोष्टी, या आता वास्तव महाराष्ट्रात व्हायला लागले. प्रश्न आहे, कारण की सातत्याने पाहिलं गुन्हेगारीचं वर्चस्व आहे. कोयता गँगच्या विविध ठिकाणी प्रकरण असतील, त्यानंतर हुंडाबळीचा हा संपूर्ण प्रश्न आहे. वैष्णवी जी आहे ती दोन्ही पक्षाशी रिलेटेड होती. त्या दोन्ही राष्ट्रवादींसोबत त्यांनी काम केलेलं होतं. 4 महिन्यापूर्वी एक FIR त्यांनीच लॉन्च केलेली होती, तरी देखील पोलीस प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही त्यांच्या घरांवर. ह्याला कोणी राजकीय विरोध असतंय का? नाही, हे मला सांगता येणार नाही, तुम्हाला पोलिसांना विचारावं लागेल. पण एक मी तुम्हाला नक्की सांगते की ह्या प्रक्रियेमध्ये जे कोणी दोषी असतील, जे कोणी असतील, हा राजकीय विषय नाहीच आहे. माझ्यासाठी हा एक सामाजिक विषय आहे आणि ती या महाराष्ट्राची लेक आहे आणि तिच्यावर जी हाणामारी झाली आहे ती माझ्या लोकसभा मतदारसंघात झाली. हे आणखीन अस्वस्थ करणार आहे. आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस दोन्ही सुनांची आहे, म्हणून मी एक हात दूर. त्यांनी मला जरी पक्ष वेगळा झाला असेल तरी त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं. मला आमंत्रण दिल्यावर मी फक्त गोड शब्दात त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही या डोमेस्टिक व्हायलन्सचा केस मिटवा, हे चांगलं नाहीये आणि मी काय अशा कार्यक्रमाला येणार नाही जिथे सुनेला या ज्या घरात नीट वागवत नसतील. हे खूप अस्वस्थ करणार आहे. ज्या पद्धतीने म्हणजे मारहाण तर शॉकिंगच होतं माझ्यासाठी. हे अमानुषपणा होता. पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढताना दिसते, पोलीस प्रशासन काम करताना दिसत नाहीये का? कारण याच्यावरती आळा आणण्याचं काम पोलिसांचं आहे. मी तुमच्याच चॅनलवर आज पाहिलं सकाळी की बीडसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक रिव्ह्यू लावलाय क्राईमसाठी. असे सकाळी एका चॅनलनी बातमी दाखवली. मला वाटतं उद्याच ती मीटिंग आहे. त्याच्यामुळे बीडचा जर माननीय मुख्यमंत्री रिव्ह्यू घेणार असतील तर माझी विनंती राहील की माननीय मुख्यमंत्र्यांनी ही केस आणि पुण्याचाही बीड बरोबर क्राईम रेट आणि महाराष्ट्राचा एक आढावा घ्यावा. कारण का क्राईम वाढणं हे कुठल्याही राज्याच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस, इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्यासाठी हे चांगलं नाही वातावरण. आणि कुणीही जरी मी विरोधात असले तरी मी कधी म्हणणार नाही की माझ्या राज्यामध्ये क्राईम वाढावा, कधीच म्हणणार नाही. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही बीड जसं रिव्ह्यू करताय तसं पुण्याचाही रिव्ह्यू घ्या आणि ह्या महाराष्ट्राच्या लेकीला माननीय मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, एवढीच एक
आई म्हणून, एक महिला म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती. जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे प्रशासनाचं काम असतं. बीड आणि पुण्यावर तुम्ही स्पेसिफिकली उल्लेख करताय. मी स्पेसिफिकली नाही, तुम्ही प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर नाही. हा होम डिपार्टमेंटचा विषय. मी राज्याचा रिव्ह्यू पण घ्या म्हटले, सगळ्याचा. नाही, बीडचं तुमच्याच चॅनलनी दाखवलं ना की रिव्ह्यू घेणार आहे. मला थोडी माहिती होतं ते रिव्ह्यू घेणार आहे. द फॅक्ट दॅट दे रिव्ह्यूइंग अँड डेटा, ती परवा जी मारहाणाचा व्हिडिओ येता तो प्रचंड अस्वस्थ करणार. म्हणजे आय मीन शॉक. या गोष्टी होत आहेत कशा? हुंड्यासारखी गोष्ट ही म्हणजे ते जे ते राहते, ही अगवणे फॅमिली, तो पुण्याचाच भाग आहे. तुम्ही सगळे तिथे गेलेला असाल. तिथे सगळे रेस्टॉरंट्स आहेत बाहेर. खूप अर्बनाइज्ड एरिया आहे तो. आणि तिथे हुंडा बळी जातो एक 24 वर्षाच्या मुलीच्या. अनबिलिव्हेबल. कुठल्या जगात राहतोय आपण? जी सगळे शिकवणूक दिली, हे संस्कार केले, तर काय झालं मग? सगळं पुण्याचं झालं. एकदा मराठी झालं होतं. माझी काय प्रतिक्रिया नाही. हा पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारायला मी कसं त्याचं उत्तर? आरोप भारतीय जनता पक्षाने केले ना. तर मला माहिती नाही भुजबळ साहेब कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते बोलले, पण एक मी तुम्हाला विनम्रपणे सांगू इच्छिते की हे जे आरोपच्या बद्दल तुम्ही बोलताय तो प्रश्न तुम्ही मला नाही करू शकत. कारण का मी नेहमी भुजबळ साहेबांच्या बाजूनीच राहिलेले. कालही होते, आजही आणि उद्याही राहील. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे. ज्यांनी आरोप केला त्याला विचारा. मी कसं करणार? मी कालही केलं, आजही करीन आणि उद्याही करीन. म्हणणं होतं की नाही ज्यांनी बाळासाहेबांना अटक केलं त्यांना आज बरोबर घेतात, तर ते उत्तराखंडबरोबरही सोबत होते. त्यांची भाषा वेगळी, उस्मानदार ते बोलतात त्यांची भाषा वेगळी. तुमची सहकारीच आहेत नाही सगळे. नाही, त्यांनी आरोपाबद्दल लिहिलं. आरोप भारतीय जनता पक्षाने केले होते भुजबळ साहेब. मी तर त्यांना डिफेंड केलं. मी तर आतर रोडला भेटायला तिथं किती वेळा गेले, मी कोर्टात गेले. त्याच्यामुळे माझा नेहमी भुजबळ साहेबांवर विश्वासच होता. आणि नंतर कोर्टात काय झालंय तुम्ही सगळ्यांनीच पाहिले. शहरी वारंवार मुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री सांगतात दावे जास्त दोन्ही ते लोकांना दिसले का पुण्यामध्ये चित्र आणि अर्बनायझेशनचे जे चॅलेंजेस आहेत, म्हणजे नाले सफाई, हा मुंबई आणि पुणे, म्हणजे पुण्याचं एअरपोर्ट पण जे फ्लडिंग झालं, ते एअरपोर्ट अथॉरिटीची खरी किती चुकी होती आणि लोकल स्थानिक ऍडमिनिस्ट्रेशनची किती चूक होती हे टेक्निकलीच आपल्याला माहिती काढायला लागेल. पण एक साधारण ज्याला थोडंसं अर्बनायझेशनचे इश्यूज कळतात, आजकाल इतकी विकासाची कामं सायमल्टेनियसली चाललेत, इतके नाले जे आधी फ्लो करायचे व्यवस्थित त्याच्यातून पाणी जायचं, ते सगळे आता ब्लॉक झालेले आहेत. त्याच्यामुळे अनेक वेळा हे फ्लडिंग होत आहे. हे वारंवार सगळा डेटा दाखवतोय, गोखले इन्स्टिट्यूटचे रिपोर्ट्स दाखवत आहे. त्यामुळे हे काही नवीन नाही, मला त्याचं आश्चर्य वाटत नाही. आपलं अर्बनायझेशन हे झालं पाहिजे का? तर झालं पाहिजे. मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट गरजेचे जे आहेत ते झाले पाहिजेत का? झाले पाहिजेत. पण पर्यावरण आणि मॅनेजमेंट ही सगळी, फ्लड रिलीफ आणि फ्लो, हा जर केला नाही आणि नुसतंच तुम्ही असं केला तर या गोष्टी होत राहणार. म्हणजे आधी मुंबईला तुंबई तुम्हीच करायची ही हेडलाईन. आता संभाजीनगरला तेच आहे, नागपूरला तेच आहे, पुण्यामध्ये तेच आहे. सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आता हीच गोष्ट व्हायला लागली. तर अर्बन प्लॅनिंग मध्ये अर्थातच काहीतरी आपलं चुकतंय ना. त्याच्याशिवाय एवढं फ्लडिंग सगळीकडेच कसं होईल? अजून एक पंचनामे असतील किंवा या संदर्भातले आदेश देणं अपेक्षित होताना पाहायला मिळत नाही. त्यानंतर हळदीचं पण नुकसान झालंय. हळद, कांदा, आंबा सगळ्यांचं प्रचंड नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे. आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीबद्दल तर अजून काही सांगितलेलं नाहीये, पण आत्ता तरी तातडीने
कारण का बऱ्याच वेळा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या नियम कायद्याप्रमाणे आता ड्रोन्सनी हे सगळं काम होतं. तर ड्रोन्सनी ते जर तितक्या वेळात जर कालावधीत झालं नाही तर मग ड्रोन्स आणि फोटो अपलोड कसे होणार. त्यामुळे तंत्रज्ञानाचा जरूर वापर करावा, पण तो इफेक्टिव्ह शेतकऱ्याला मदत होईल असा करावा. कारण का कुठलाही आज सगळेच शेतकरी या राज्यातले अडचणीत आलेत का हो, आणि मी फक्त आरोप म्हणून विरोधक म्हणून करत नाही. डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. डेटाच ते सांगतोय आपल्याला. त्यामुळे हा सगळा जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यात सरसकट कर्जमाफी जी इलेक्शनमध्ये माननीय या सरकारने सांगितली होती त्या निमित्ताने तातडीने करणं गरजेचं आहे. सरन्यायाधीश आले होते प्रोटोकॉल पाळला गेला नाही त्याला ते सर्वांना करण्यासाठी आपली राष्ट्रशासनाकडून पत्र काढण्यात आले. कसं बघताय आपण? मला असं वाटतं आजच माननीय गवई साहेबांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणजे परत एकदा गवई साहेबांचं स्टेटमेंट आल्यावर परत बोलणं योग्य राहणार नाही, पण खबरदारी अर्थातच सरकारने घेतली. डेलीगेशन में रवैया होगा, खास करके आज कुछ टीम जा रही है, कुछ 2-3 दिनों में जा रही है. नहीं, 3 टीम्स आज जा रही है, आज रात और कल सुबह में, और बाकी की 4 टीम 23 तारीख को जाएंगी. भारत के हम सब कोई पार्टी की तरफ से नहीं जा रहे, हम भारत की तरफ से पूरे देश में हम लोग जा रहे हैं. आपने और शरद पवार साहब ने और शरद पवार सर ने एक चीज क्लियर करी कि वक्त राजनीति का नहीं है, देश के लिए. अभी भी आपने यही बात कही. लेकिन आपकी बहुत बड़ी सहयोगी पार्टी है कांग्रेस. कांग्रेस के चाहे राहुल गांधी हो, पवन खेड़ा हो, इस तरह के बयान और कितने हवाई जहाज मार गिराए भारत के, जो पाकिस्तान के चैनलों में हेडलाइन बन रहे हैं. आपको नहीं लगता कि यहाँ पर आप अपनी ही देश की लाइन को ऑफ ट्रैक करने पे लगे हुए हैं? क्लियर जो मैसेज आ रहा है. नहीं, हम तो नहीं कर रहे. हम नहीं, आप आप हमारे ऑल पार्टी मीटिंग में जब हम मिले थे तब सबका तय हुआ था कि हम कोई भी भारत के खिलाफ या सरकार के खिलाफ अभी कुछ नहीं बोलेंगे. जब डिबेट होगी, और पवार साहब ने भी कहा था ये वक्त नहीं है पार्लियामेंट सेशन लेने का, 2-3 महीने के बाद एक बार ये सब MEA की पूरी एक्टिविटी, ये पूरा ऑपरेशन सिंदूर खत्म हो जाएगा, उसके बाद ही पार्लियामेंट में चर्चा होनी चाहिए. अभी वी आर इन ऑपरेशन चल रहा है, तो इसके बीच में हम किसी ने भी कुछ भी बोलना ये संयुक्तिक नहीं होगा. और हम भारत की तरफ जो भी अभी कर रहे हैं वो कोई पार्टी के लिए नहीं कर रहे. हम भारतीय है और हम भारतीय रहेंगे, और हम भारत बाहर जाके भारत जो आतंकवाद के खिलाफ पूरी ताकत से लड़ रहा है, ये दुनिया के लिए लड़ाई है, ये सिर्फ भारत की लड़ाई नहीं है. दहशतवाद ये जो ऑल पार्टी डेलीगेशन है वो एक तरह से सिर्फ PR एक्सरसाइज है, उससे कुछ हासिल होने वाला है नहीं. और इसके आगे जाके वो कह रहे हैं कि BJP और PM मोदी हैज बिकम अ वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन. तो आप ही के सहयोगी दल है इंडिया अलायंस में सहमति नहीं बन पा रही है. नहीं, ये नहीं मुझे पता. मैंने जयराम जी का ये नहीं देखा, लेकिन जिस डेलीगेशन में मैं हूं उसी डेलीगेशन में आनंद शर्मा जी भी है और मनीष तिवारी जी भी है, जो दोनों कांग्रेस के बहुत वरिष्ठ नेता रहे. और मनीष जी तो बहुत बड़े नेता, एक्सटर्नल अफेयर्स में भी काफी लिखते हैं. उनका नॉलेज भी, दोनों आनंद शर्मा जी का और मनीष जी का, बहुत बहुत सालों से व्यापक उन्होंने पढ़ाई की है उसके बारे में. और प्रदेश हो या देश में जब भी ये ऐसी एक्सटर्नल अफेयर्स की चर्चा होती है, दोनों को एक्सपर्ट्स इस देश में नहीं इस दुनिया में माना जाता है, और वो दोनों जा रहे हैं हमारे साथ. आप देख सकते हैं वापस एक ट्वीट है जिसमें AI की वीडियो एक पिक्चर डाली, उसमें इंदिरा गांधी जी नरेंद्र मोदी जी को बोलते हैं अरे नरेंद्र छूटना नहीं था तुझे. तो ये कविता लिखी है जिसमें कटाक्ष किया गया है ऑपरेशन सिंदूर के ऊपर, सीज फायर के ऊपर. मैम आपका क्या रिएक्शन है इसके ऊपर? मैंने तो देखा नहीं. आप ये सवाल कांग्रेस के जो है कांग्रेस पार्टी को पूछे, मैं कैसे बता सकती हूँ कांग्रेस. बयान दिए जा रहे हैं, अपोजिशन पार्टी की तरफ से बयान दिए जा रहे हैं सिंदूर को लेके. मल्लिकार्जुन खड़गे हैं जो कांग्रेस के अध्यक्ष, उन्होंने कहा कि ये जंग छोटी सी जंग है, मल्लिकार्जुन खड़गे कह रहे हैं. छोटी या बड़ी जंग होती है एक तो, और मैं खुद हमेशा कहती हूँ कि ये जंग हमारे लिए तो ये दहशतवाद के खिलाफ है. और हमारी लाइन ऑल पार्टी मीटिंग में भी हर पार्टी भी, खड़गे साहब के लिए भी मैं बड़ी विनम्रता, हमारे बड़े वरिष्ठ नेता है, उस मीटिंग में भी खड़गे साहब ने यही कहा था. एक सवाल यह है कि जिस तरीके से बीजेपी ने या सरकार ने अपने आप नाम तय कर लिए, कई पार्टी के नेताओं ने ये कहा कि हमने जो नाम दिए थे, जो नाम तय हुए थे, उसके अलावा
अपने से नाम तय कर लीजिए, जिसको लेकर के काफी ज्यादा अंदर अंदर खाने में भी नाराजगी रही। किरण रिजिजू का आपको भी फोन आया, दो को भी फोन किया, कैसे देखती है और क्या सरकार? कि मुझे पता नहीं सबके बारे में, हमारे यहाँ हम सबको जो फ्लोर लीडर्स है लोकसभा के, हम सबको फोन आया था। बाकी का कह नहीं सकती, हमारे पार्टी का मैं कह सकती हूँ क्योंकि मेरा मैं जानती हूँ। मैं फ्लोर लीडर हूँ एनसीपी की लोकसभा में, मुझे फोन आया था। मैंने किरण रिजिजू से जब कहा कि आपकी पार्टी है और ये पार्टी का सवाल नहीं है, देश का सवाल है, सुप्रिया तुमको 10 दिन जाना पड़ेगा। बस जब देश का मामला है बाद में, और हमारी लाइन पहले से क्लियर ही थी कि जब देश का सवाल होगा तो हम इसमें राजनीति नहीं करेंगे। टाइम आप जब चूंकि आप डेलीगेशन लेकर जा रहे हैं, तो संजय राउत सबसे कुछ समय पहले पूछा है कि आप लोग विदेश जाकर बात क्या करेंगे, तो आप प्लीज बताइए जरा उसका। नहीं, एक तो वो ब्रीफिंग होगी 23 को, और जो भी ब्रीफिंग होगी वो हम वापस आएंगे उसके बाद ही आपको बताएंगे, क्योंकि इट्स एन एमए ब्रीफिंग। सहयोगी आपके हैं, उनके इस तरह के बयान देश का भी मोरल डाउन कर, तो जो सांसद नहीं, मेरे ख्याल से आप नहीं, आप ये सवाल उनको, और प्रियंका जी भी डेलीगेशन में है, वही स्पष्टता से उनकी पार्टी के क्या लाइन है। लेकिन मुझे इतना जरूर पता है कि उद्धव जी और किरण रिजिजू की बात हो चुकी है और उन्होंने ग्रीन सिग्नल दे दिया है कि लोग जाएंगे। बाकी उनके पार्टी में क्या हुआ है मुझे नहीं पता। आप डेलीगेशन का हिस्सा हैं, लेकिन राहें बताएं, विपक्ष की अलग अलग पार्टियां एक सवाल खड़ा कर रही हैं, क्या हमारी विदेश नीति फेल हो गई इसलिए डेलीगेशन भेजना पड़ रहा है? इट्स अ मल्टी प्रोंग सोल्यूशन और इट्स अ मल्टी प्रोंग आउटरीच प्रोग्राम। बहुत सारी चीजें होती है, तो दिस इज वन ऑफ द मेनी एक्टिविटीज दैट गवर्नमेंट ऑफ इंडिया इज डूइंग, वन ऑफ मेनी। ये एक ही नहीं है, बहुत सारी चीजें होंगी। मैडम राउत कहते हैं कि जहां डेलीगेशन जा रहे हैं वो बहुत छोटे देश हैं, वहां जाकर उसका कुछ प्रभाव पड़ने वाला नहीं। नहीं, ठीक है, एक देश में हर एक को, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है, तो वो उनका ओपिनियन है और सर आंखों पे। समित पात्रा के उस ओपिनियन को क्या कैसे देखती हैं, जहां वो कहते हैं कि ऑपोजिशन फिलहाल पॉपुलर फ्रंट ऑफ पाकिस्तान की तरह एक्ट कर रहा है? मैंने सुना ही नहीं है तो मैं कमेंट ही नहीं कर राहुल सकती। गांधी की तुलना से की गई है, उससे आपकी बाकायदा एक तस्वीर जारी की गई है। ऑल पार्टी मीटिंग में तय हुआ था और मैंने ही सुझाव दिया था और मैंने बड़ी विनम्रता से बोला था उस मीटिंग में कि ये वक्त दोनों साइड से, सोशल मीडिया के बारे में हम सब ने एक दूसरे के बारे में बहुत अच्छे से और भारतीय होके बोलना चाहिए। किसी ने भी एक दूसरे पे विशेष टिप्पणी न करो तो ज्यादा अच्छा होगा, ऐसा सुझाव मैंने दिया था। और हमारी कोशिश रही है कि कोई भी एक दूसरे के खिलाफ अभी ना बोले। जब डिबेट होगी तो जरूर एक दूसरे के बारे में जो हमारी राय होगी वो हम बोलेंगे, ये वो वक्त नहीं। एस जयशंकर का जो बयान था, उन्होंने हमने पहले पाकिस्तान को इन्फॉर्म किया था। आपको लग रहा है जिसे राहुल गांधी कह रहे कि ये बहुत बड़ा क्राइम था, आप भी मानते हैं क्राइम क्या है? ये मैं अभी नहीं, मुझे जो बोलना है मैं फ्लोर ऑफ द हाउस पे बोलूंगी जब पार्लियामेंट में डिबेट होगी। दिस इज नॉट द टाइम। एक सवाल और, चूंकि बात पाकिस्तान के साथ हर तरह का जितने टाइज थे वो हमने खत्म कर दिए हैं, लेकिन बावजूद उसके अभी इस तरह की इन्वेस्टिगेशन निकल के आ रही है चीजें कि ऑनलाइन होटल्स जो होते हैं हमारे, उनके जरिए पाकिस्तान, मेड इन पाकिस्तान की जो चीजें हैं भारतीय घरों में भी पहुंचाई जा रही है। यहाँ तक कि कई चीजें ऐसी हैं जिनके ऊपर तो इम्पोर्ट डेट या इम्पोर्ट कोड भी नहीं लिखा हुआ, बताता है तो इलीगल तरीके से भारत में आया। आपको सरकार की तौर से एक, चूंकि आप विपक्ष में हैं, तो बताता हूँ कि सरकार से इस तरह के जो सिक्योरिटी कंसर्न्स हैं उसको लेके आप कुछ बात अपनी रखना चाहते हैं? मैं विपक्ष में हूँ या सत्ता में, कहीं भी हूँ, तो मेरी एक ये विपक्ष और सत्ता का विषय नहीं है, क्योंकि इस देश में, इस दुनिया में टेक्नोलॉजी में बहुत बदलाव आया है। और अगर आप मेरे 3-4 साल पहले के भाषण सुने, उसमें मैंने डार्क नेट के बारे में बहुत बार मैंने बोला है, क्योंकि इस पूरे तंत्रज्ञान में जो बदलाव आ रहे हैं, जो स्पीड उसमें आ रहा है, उसमें ब्लैक डार्क डीप नेट जो आता है, जिसको डार्क नेट कहते हैं, डीप फेक कहते हैं, ये सारी चीजें दुनिया भर में सब जगह है। हाउ यू गोइंग टू कंट्रोल इट? तो ये सिर्फ इंडिया पाकिस्तान अभी की सस्ता उसके लिए नहीं है, दुनिया भर का बड़ा प्रॉब्लम है। भले ड्रग्स हो, बहुत सारी ऐसी जो चीजें हो जो इलीगल हो, ये बहुत सारी ऐसे राइटअप्स आए, स्टडीज आए कि ये वो डार्क नेट से बहुत सारी चीजें होती है। तो मेरे ख्याल से इसमें जैसे दहशतवाद के खिलाफ हम लड़ते हैं, ये जो डार्क नेट चल रहा है उसको उस पे कैसे कोई साइंस या कुछ सोल्यूशन निकले, इसमें हम सब में सोचना है, क्योंकि वो ज्यादा बड़ा चैलेंज हम सबके सामने खड़ा है। और एक बात सामने उभर कर आ रही है, जो
ग्रुप ऑफ इन्फ्लुएंसर्स है और मोदी मल्होत्रा जैसे लोग जो सामने आ रहे हैं और उनको स्पाई के तरीके से इस्तेमाल किया गया था इस अटैक के लिए, कितना तथ्य आप मानती है और क्या इसके बारे में कुछ और जानकारी आप ये तो वक्त ही बताएगा। आई थिंक आपके चैनलों में रोज दिखाए जा रहे वीडियोस दिखाए जा रहे, मेरे ख्याल से जब तक इंक्वायरी पूरी ना हो उस पर बोलना ठीक नहीं होगा, मुनासिब नहीं होगा। तो जब तक ये इंक्वायरी पूरी खत्म हो जाएगी एक 10-15 दिन में, जब तक हम लोग वापस आ जाएंगे तब तक ऑल क्लैरिटी आएगी। तो एक बार हम वापस आए तो ग्लोबली भी क्या चल रहा है, ऑपरेशन सिंदूर में ये सारे जो ग्रुप्स आ गए, हमारा भी डिब्रीफिंग होगा जब हम वापस आएंगे। सरकार से भी डिब्रीफ का सब ब्रीफिंग हम लोग करेंगे, एमईए को बता देंगे बार बार क्या चर्चा हो रही है। और ये सारी चीजें मेरे ख्याल से अगले 10-15 दिन में ज्यादा हम सबको पता चलेगा। कितने दिन का कार्यक्रम आप लोगों का विदेश दौरे का है और उस दौरान देशों का चयन किस आधार पर किस देश में जाने से किस तरीके से? नहीं, वो सब एमईए तय करती है, हमने थोड़ी तय किया है। हमने सिर्फ नाम दिया है और पासपोर्ट दिया है बस। बाकी देश की सेवा में अगर जाना हो तो थोड़ी पूछेंगे, वो जो हाँ भेजेंगे देश के लिए पहुंच जाएंगे हम सब। हम भारतीय बन के जा रहे हैं तो सवाल ही नहीं है। हमारी पूरी बैच, सिर्फ मेरी नहीं, सारे जो सांसद जा रहे हैं उनको हमारे कलेक्टिव ब्रीफिंग हमारी होगी और जो कहेंगे वो हम अच्छी तरह से जिम्मेदार। आप सोच रहे हैं कि कितनी बड़ी जिम्मेदारी हम पे, भारत की तरफ से हम 50 लोग जा रहे हैं। ये हमारा सौभाग्य है कि देश के लिए हमें ये करने की, छोटी सी सेवा करने का हमारा सौभाग्य है। इतना ही तो। बिल्कुल देश में कांग्रेस कुछ और बोल रही है, कुछ और बोल रही है। नहीं, आई डोंट थिंक सो। नो, आई डोंट थिंक सो। आई थिंक उद्धव जी से कल जब बात हुई किरण रिजिजू से, तो किरण जी ने भी कहा है, ममता दीदी से भी बात हुई है, देव ऑल्सो ज्वाइन द डेलीगेशन। तो मेरे ख्याल से एक आध दिन में ये पूरा आयन आउट हो जाए। ताई का इम्पोर्टेंट सवाल है, ऑपरेशन सिंदूर हैज बीन अ मैसिव सक्सेस, लेकिन महबूबा मुफ्ती जब स्टेटमेंट करती हैं कि वो इस ऑपरेशन को 0 मार्क्स देती हैं, इट वाज इनइफेक्टिव, कितना असर पड़ता है ऐसे स्टेटमेंट? See, you have to understand the emotions and the pain that people go through. Please understand, Kashmir is really hurt right now. I mean, they're in shock. They were just recovering from a lot of scars which are still old. I won't say they're raw anymore. They had recovered. All of you were going there. It was a happy environment. Suddenly, there are no tourists going there. There's no activity. So Kashmir, which was like a happy area, has suddenly is in shock, pain, despair. So clearly it's going to take them time to recover from what is happening. Such statements are not demoralizing our process. No, I think that's her emotion as a human being. She may have said it because it's her pain. She's seen so much blood there. So as a human being, she may have sent it. I'm sure it's not aimed at that. It's her personal pain because she's seen what Kashmir has been through. So we have to understand the pain Mehbooba ji has been through. Do you think Operation Sindoor was a success? Or how many Really, the fact that I am nobody to give it stars, boss. How can I give stars? I'm an Indian. I'm a proud Indian. Clearly, anything that India does in the national interest, global interest, and any activity against terrorism, I will give 1,000 on 100 to my country because I'm a proud Indian. हिंदू को लेकर शरद पवार जी ने शिवसेना यूपीटी से अलग राय रखी। संजय राउत का कहना है कि शरद पवार जी पहले अमित शाह का इस्तीफा मांगे क्योंकि अमित शाह की नाकामी की वजह से ये पूरा हादसा, ये हमला हुआ। ये एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है, तो उनको भी देखिए कितना हमारा अलायंस कितना अच्छा है। दिल खोल के कोई भी कुछ भी बोल सकता है, हमारे यहाँ कोई डरता नहीं है एक दूसरे से। कितनी अच्छी बात है, आपने एनकरेज करना चाहिए कि देखो ये सच्ची है। इंडिया अलायंस एक सशक्त लोकतंत्र का बहुत अच्छा उदाहरण है। मेरे ख्याल से उनको अभी बेल भी मिल चुकी है, अभी आधे घंटे पहले फोन भी आया था। मेरे ख्याल से ऐसी चीजें होनी नहीं चाहिए। उनके गलत अगर उनका जो किया था वो दुख की घटना है और ऐसे टाइम में हम सब ने ये अरेस्ट वगैरह नहीं होनी चाहिए। मुझे भी लगता है कि उनको अरेस्ट नहीं होना चाहिए था। मैं सुप्रीम कोर्ट की बहुत आभारी हूँ कि उन्होंने उनको बेल दे दी। थैंक यू।